नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढलेले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये घरफोडी तसेच चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. काल रात्री म्हणजेच आज पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनी लेन नंबर 1 या ठिकाणी असलेल्या भोलेबाबा हाईट्स या इमारतीमध्ये पहाटे 4च्या दरम्यान अज्ञात 3 युवक एका मोटरसायकलवर आले आणि मोटरसायकलवर आल्यानंतर या इमारतीमध्ये प्रवेश केला. यावेळेस सर्व त्यांचं जे शूटिंग आहे फुटेज हे CCTVमध्ये कैद झालेलं आहे. यातील 2 जण बाहेर थांबले तर 1 जण वर फ्लॅटमध्ये गेला व सर्वच फ्लॅटचे दरवाजे त्यांनी बंद केले. त्याचप्रमाणे खाली असलेल्या वॉचमॅन रूमचा देखील दरवाजा त्यांनी बंद केला व वॉचमॅनला आवाज देण्याचा प्रयत्न देखील केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान खाली आल्यानंतर आपण हे सर्व CCTV फुटेजमध्ये बघू शकतो. दरम्यान एक 10 मिनिटानंतर हे जे युवक आहे हे निघून गेले. दरम्यान एका युवकाच्या हातामध्ये कोयता असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या युवकांना या चोरट्यांना काय साध्य करायचे होते हे समजून आलेले नाही. पंचवटी पोलिसांनी महादेव कॉलनी परिसरामध्ये गस्त घालावी, कारण की अनेक वेळेस मागे देखील या भागामध्ये कोयताधारी युवक येऊन गेल्याचे अनेक जण सांगत आहे. हा नवीन परिसर आहे. या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये वसाहती, बंगले वगैरे इमारती उभ्या राहत आहे. दरम्यान पंचवटी पोलिसांनी या इमारतीमध्ये चोर कशासाठी आले होते व काय त्यांना साध्य करायचा होता याचा तपास करावा. दरम्यान सोसायटीधारकांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा किंवा FIR NC वगैरे नोंदवलेली नाही आहे. आपण हे सर्व शूटिंग CCTV फुटेजमध्ये बघत आहोत. चोरांचा उद्देश चोरी करणं होता की कुणाला मारण्याचा होता हे समजून चुकले नाही. दरम्यान काल म्हणजेच आज पहाटे सिडको भागातील शुभम पार्क परिसरामध्ये देखील चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात हौदास घालून 2 जणांना जखमी केले तर काही गाड्या देखील फोडल्या असल्याचे आढळून आलेले आहे. दरम्यान नाशिक शहरातील पोलिसांचा धाक कमी झाला की काय असा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. लवकरच कुंभमेळा येत आहे. बाहेरून येणारे पर्यटक देखील सुरक्षित राहिले पाहिजे. त्यासाठी नाशिक पोलिसांतर्फे मोठ्या प्रमाणामध्ये गस्त घालणे महत्त्वाचे झालेले आहे. आपण या CCTV फुटेजमध्ये चोरांनी काय हौदास घातला हा सर्व प्रकार आपण या ठिकाणी बघू शकतो. दरम्यान लिफ्ट बंद असल्याने हे चोर जिन्यानेच वर गेले व प्रत्येक मजल्यावर असलेल्या 3 फ्लॅटचे दरवाजे यांनी बंद केले आणि काही वेळानंतर ते निघून गेले. दरम्यान सोसायटीमध्ये चोरी वगैरे झाल्याचा असा काही प्रकार घडलेला नाही. दरम्यान यामुळे सोसायटीतील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये घाबरले आहे. महादेव कॉलनी लेन नंबर 1 परिसरामध्ये पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.